नमस्कार, जय महाराष्ट्र. मी हितेश दिलीप गरज, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक 11 मधून अधिकृत उमेदवार. सर्व मतदार राजांना माझी नम्र विनंती, सर्वांना एक आदरपूर्वक असा नमस्कार. आम्ही उभे आहेत त्याबद्दल आम्ही सांगू शकतो की महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही विकास कामाच्या बाबतीत बोललं झालं तर सर्वात पहिला आम्ही प्राधान्य देणार आहे ती गटार दुरुस्ती आणि त्यातच नवीन गटार कसं त्याचे प्रयोजन करता येईल त्याबाबत आम्ही महानगरपालिकेत पाठपुरावा करणार आहोत. तसेच पावसाळी नियोजनामध्ये जे गटारांचं जे रूपांतर सगळं पाणी हक्क भरलं जाते त्याबद्दल सुद्धा आम्ही साफसफाई कशी करता येईल त्याबद्दल आम्ही कटिबद्ध असणार आहोत. तसेच नवीन रस्ते जे आपल्या विभागातील रस्ते आहेत ते दुरुस्ती कसे होतील, परत नवीन रस्ते कसे बनले जातील याबद्दल आम्ही पाठपुरावा करत राहणार आहोत. तसेच आपल्या विभागात आपला दवाखाना माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने जे आपला दवाखाना आहे तो आपल्या प्रभागात कसा अजून नवीन नवीन जागेवरती करता येतील त्याबद्दल आम्ही पाठपुरावा करत राहणार आहोत. आपल्या विभागात विविध प्रकारची खेळाची मैदाने आणि गार्डन ही नागरिकांसाठी कशी उपलब्ध करता येईल याबद्दल आम्ही प्रयत्न करत राहणार आहोत. आपल्या विभागात अनेक नागरिकांना गैरसोय होते की अँब्युलन्स आणि शववाहिनी या मिळत नसतात, तर महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या द्वारे आपल्याला कशा अँब्युलन्स आणि शववाहिन्या उपलब्ध होतील याबद्दल आपण पाठपुरावा करून त्या उपलब्ध करणार आहोत. तर आपल्या विभागात अनेक अशी तलाव आहेत, त्या तलावाचं सुशोभीकरण कसं करता येतील, प्रभाग क्रमांक 11 मधली सुशोभीकरण तलाव कशी करता येतील त्याबद्दल आपण पत्रव्यवहार करून पाठपुरावा करणार आहोत. तसेच आपल्या विभागात राखीव भूखंडावरती स्मशानभूमीसाठी राखीव भूखंड आहेत याबद्दल आपल्याला कसा पाठपुरावा करता येईल आणि कसे नागरिकांना उपलब्ध करता येतील याबाबत आपण प्रयत्न करणार आहोत. आपल्या विभागात महावितरणच्या ज्या नागरिकांना अनेक समस्या भेडसावत आहेत त्याबद्दल आपण पाठपुरावा करत राहणार आहोत. कचरा गाड्यांच्या आपल्या इकडे अनेक समस्या आहेत, कचरा उचलणे, परत विभागात विविध ठिकाणी साफसफाई करणे याबाबत सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत. तसेच परिसरात कशी स्वच्छता ठेवता येईल, आपला परिसर कसा स्वच्छ राहील, अनेक ठिकाणी असे घाणीचे साम्राज्य झाले आहेत त्याबद्दल आणि त्यातून होणारी रोगराई पसरते त्याबाबत स्वच्छता कशी ठेवता येईल याबाबत आपण प्रयत्न करणार आहोत. तसेच आपल्या इकडे जी ट्रॅफिकची समस्या आहे ती अनेक दिवसांदिवस वाढत चालली आहे. फक्त जे दिखावे चालले आहेत जे उड्डाणपुलाचे ते कसे लवकरात लवकर आपल्या इकडे महानगरपालिका आणि प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येतील त्याच्याबद्दल आपण पाठपुरावा करत राहणार आहोत. तसेच आपल्या विभागात एक असा मूलभूत असं बोलता येईल की जो महत्वाचा असा गंभीर असा विषय झालेला आहे. अनेक विभागात अनेक ठिकाणी चरसुल्य गलतुल्यांचे प्रमाण वाढत चालले आहे, चरस गांजा पिणारे अनेक प्रकार वाढत चाललेले आहेत. त्याच्यातून तरुणाईला खूप असा त्रास सहन करावा लागत आहे, तसेच अनेक नागरिकांना सुद्धा त्रास सहन करावा लागेल. याबाबत आपण पाठपुरावा करून महाराष्ट्र पोलीस जे आहेत आपल्याकडे पोलीस प्रशासन आहे त्यांच्या माध्यमातून कशी कारवाई करता येईल याबाबत आपण प्रयत्न करणार आहोत. तसेच आपल्या विभागात महिलांवरती होणारे अन्याय अत्याचार आणि जे महिला सक्षमीकरणासाठी कसा आपल्याला प्रयत्न करता येईल ते आपण करत राहू. अनेक आपल्या ठिकाणी आपल्या विभागात प्रभागात आपल्या जे नाना नानी कट्टे आहेत, ज्येष्ठ नागरिक कट्टे आहेत याबाबत आपल्याला कसा प्रयत्न करता येईल, ज्याची सुखसोयी नागरिकांना उपलब्ध करून देता येईल याबाबत आपण प्रयत्न करणार आहोत. तसेच आपल्या विभागात आपण प्रयत्न करणार आहोत की स्टेशन परिसरात, आजूबाजूच्या स्टेशन परिसरात महानगरपालिकेच्या राखीव भूखंडावर भाजी मंडई कशी चालू करता येतील. जे फुटपाथवरती अनेक फेरीवाले बसतात तर त्यांना भाजी मंडईसाठी स्टेशन परिसरात कशी जागा उपलब्ध करता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. तसेच जो पार्किंगचा विषय आहे त्यासाठी सुद्धा महानगरपालिकेचे राखीव भूखंड आहे त्याच्यावर त्या स्टेशनच्या आजूबाजूच्या परिसरात कशी आपल्याला पार्किंगची सुविधा उपलब्ध करता येईल याबाबत आपण महानगरपालिकेत एक विषय करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण ती सोय करण्यासाठी पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आणि प्रामुख्याने अजून एक मुद्दा बोलायचा झालं तर आपल्या इकडे प्रभाग क्रमांक 11 मध्ये म्हाडा रोड जो आहे तो जसा काही व्हीआयपी रोड बनवलेला आहे त्या रोडवरती अनेक ऍक्सिडेंट होत आहे. तिकडे स्पीड ब्रेकर आहे ते स्पीड ब्रेकर प्लॅस्टिकचे टाकले आहेत, ते डांबरीकरणात कसे करता येतील आणि तिकडे ऍक्सिडेंट कसे रोखता येतील याबाबत आपण महानगरपालिकेसोबत पाठपुरावा करणार आहोत आणि तिकडचे अनेक होणारे ऍक्सिडेंट कसे थांबवता येतील याबद्दल आपण प्रयत्न करणार आहोत. तसेच आपल्या विभागातील अनेक असे प्रश्न आहेत त्या विषयावरती आपण प्रयत्न करत राहू आणि आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही नेहमीच त्याबद्दल आवाज उठवत राहू. आम्ही फक्त निवडणुकापुरते मर्यादित नाही तर आम्ही 12ही महिने रस्त्यावर उतरून कामं करणारे शिवसैनिक आहोत. आमच्या शिवसेनेची शिकवणच आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण हीच आमची ओळख घेऊन आम्ही आज या वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरलेले आहेत. आपले प्रभाग क्रमांक 11च्या अ मधून आमचे उमेदवार नाही आहे. प्रभाग क्रमांक 11च्या ब मधून मी स्वतः हितेश दिलीप गरज
अनुक्रमांक आहे 1, निशाणी आहे मशाल. तसेच आमचे 11 मधून क मधून अनुक्रमांक आहे 2, मालती ओमप्रकाश विश्वकर्मा यांची निशाणी आहे मशाल. तसेच ड मधून अनुक्रमांक आहे 1, प्रतीक राजा जाधव यांची निशाणी आहे मशाल. या तिन्ही उमेदवारांना भरघोस मताने विजयी करा. यांची निशाणी मशाली समोरील बटन दाबून त्यांना भरघोस मताने विजयी करा. आणि मतदार राजांना एकच आवाहन करतो, आम्हाला विजयी बनवून आम्हाला महानगरपालिकेत पाठवा. नागरिकांच्या ज्या अनेक समस्या आहेत, अनेक प्रॉब्लेम्स आहेत, त्याबद्दल आम्ही महानगरपालिकेत आवाज उचलू. यासाठी आम्ही सर्व नागरिकांना सांगत आहे, तुमचा सर्वांचा आशीर्वाद आमच्यावरती राहून दे. आणि येत्या 15 जानेवारी रोजी आपण सर्वांनी मतदान करावे व मतदान करून लोकशाहीला बळकटी करण्यासाठी नक्कीच एक जागरूक म्हणून नागरिकांनी रस्त्यावर उतरून मतदान करावे, ही सर्व नागरिकांना आम्ही एक विनंती करत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.